आम्हाला बरेच जण विचारतात की तुम्ही तुमच्या व्लॉगचं तुमच्या ट्रिपचं प्लॅन कसं करता. बघा, कल सुबह 6 बजे खपोली नाके पे मैं तुम्हारा इंतजार करूंगा। सीधा। ए, मेरे को इतना सुबह उठने का आदत नहीं है, समझा? तुम्हारी किस्मत बदल रही, तुम भी बदल जाओगे। 2000 वर्सेस 3000 शेवटी कोण जिंकणार. सकाळी 5 वाजता आम्ही ठाण्यावरून निघालो. एक भन्नाट रोड ट्रिप आणि भारी पैस घेऊन. थंडगार पहाट, हलकसं धुकं आणि सोनेरी सूर्यकिरणात सुरू झालेला प्रवास. गप्पा रंगल्या. नंतर आम्ही शिरढोणला थांबलो गरमागरम चहासाठी. पेट्रोल भरायची वेळ झाली. खरा गेम सुरू. पण त्याआधी आम्ही भातसेची जत्रा केली. दहावीर मंदिराचं दर्शन घेतलं आणि या जत्रेची मजा सुद्धा अनुभवली. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम बॅक. जसं गाडीने आम्हाला इशारा दिला पेट्रोलचा, तसं आम्ही सरळ पेट्रोल भरायला निघून गेलो. रोह्यातील भिसेगिंड इथे नवीन झालेल्या पेट्रोल पंपावर आम्ही पेट्रोल भरले. पेट्रोलचा काटा आणि बजेटचा काटा दोन्हीही वर जात होते. आणि मग आम्हालाही भूक लागली होती. मग आम्ही नाश्ता करायला गेलो. नाश्ता करताना माझ्या मित्राचं लक्ष माझ्या घड्याळाकडे गेलं आणि घड्याळ पाहून तो अक्षरशः चकितच झाला. त्याने दिलेल्या रिएक्शन तुम्हीच बघा. रोह्याच्या ट्रेन क्रॉसिंग जवळ आम्ही थांबलो होतो आणि ट्रेन जात होती आणि ट्रेनच्या शेवटी एक्स दिसत होता. आणि मनात विचार आला, जे एक्स आयुष्यातून निघून जायला हवे ते अजूनही तिथेच आहेत आणि हा एक्स मात्र निघून जातोय. असो, मग आम्ही पोहोचलो रोह्याच्या हनुमान टेकडीवर आणि पहिल्याच मिनिटाला जाणवलं इथला थंडावा इतका भारी आहे. आजूबाजूला फुल ग्रीनरी, झाडं, फुलझाडं, अगदी नेचरने प्रॉपर डेकोरेशन केलंय असं वाटलं. आणि मग आम्ही संपूर्ण टेकडी फिरायला सुरुवात केली. चालता चालता लक्षात आलं, इथं येणं म्हणजे फ्री थेरपी आहे भावा. आणि मग जेव्हा आम्ही वर पोहोचलो, दिसत होतं डोळ्यासमोर संपूर्ण रोहा शहर. इतका मस्त व्ह्यू होता. आणि खरं सांगायचं म्हटलं तर खाली सगळं शहर बिझी होतं आणि वर आम्ही फुल शांतता, फुल वाईब. खरंच सांगतो, रोह्याला आलात आणि जर हनुमान टेकडी मिस केली तर तुम्ही हेवी मिस्टेक केली आहे समजा. टेकडीवर फिरताना एक गोष्ट खास जाणवते, म्हणजे इथे तुम्हाला बरीच फुलझाडं बघायला मिळतात, जसे की घाणेरी, बोगनवेल. आयुर्वेदांमध्ये बोगनवेल यांच्या पानांचा वापर स्किन प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे काय, इथे फक्त फोटो काढायला यायचे नाही, तर नेचर आपल्याला सायलेंटली हेल्थ टिप्स सुद्धा देत असतं. चला पुढच्या प्रवासाला निघूया. वरून खाली येताना दूरवर फडकणाऱ्या झेंड्यावर आम्हाला हनुमानांची रौद्ररूपी प्रतिमा दिसली. त्या क्षणी एक वेगळीच ऊर्जा जाणवली. जणू ती नजर सांगत होती की आपली संस्कृती, आपला सनातन धर्म आणि आपलं कल्चर यांच्यावर जे वाईट नजर टाकतायत त्या सर्वांवर हीच एक कडक नजर सदैव उभी आहे. या फक्त आमच्या सावल्या नाहीयेत, तर हे त्या प्रत्येकाचं प्रतिबिंब आहे जो मुंबईकर मुंबईच्या गर्दीत रोज धावतोय. काम, कष्ट, जबाबदाऱ्या सगळं तिकडे चालू असतं. पण मन मन आत्मा हे मात्र कायमच इथे अडकलेलं असतं, याच सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये. बरोबर ना? अशा प्रकारे हनुमानांना हात जोडून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. रोह्याहून निघालो फणसाडच्या रम्य मार्गाने आणि आम्ही निघालो होतो जंजिऱ्याकडे. रस्ता भर निसर्गाची साथ होती. वळणवळणाचे रस्ते, थंडगार वारा आणि मस्त चाललेल्या गप्पा. मध्ये मध्ये गाडी थांबवून थोडं थोडं फोटोशूट सुरू होतं. काही नजारे एवढे सुंदर होते की ते फक्त आम्ही नजरेत साठवून घेत होतो. असंच जाता जाता मग दूरवर डोंगरावर उभा असलेला घोसाळगड नजरेतच भरला. आणि मग आम्ही फोटो काढायला सुरुवात केली. आणि अचानक आमच्या लक्षात आलं की जिथे 2014 साली आम्ही फोटो काढले होते
त्याच ठिकाणी आज पुन्हा 2026 मध्ये आम्ही पुन्हा उभे राहून फोटो काढले. पुन्हा एकदा ते क्षण कॅप्चर केले. म्हणतात ना, फक्त वर्ष बदलली पण भावना अजूनही तशाच आहेत. आणि मग आम्ही समुद्र किनाऱ्यावर निवांत फिरायला लागलो. थंड वारा, लाटांचा आवाज, सगळं काही छान होतं. आणि तेवढ्यात अचानक नजरेस पडला समुद्राच्या मध्यभागी दिमाखात उभा असलेला एक किल्ला. तो होता आपला पद्मदुर्ग उर्फ कासे किल्ला. हा फक्त किल्ला नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण. जंजिरा सारख्या अजिंक्य किल्ल्याला टक्कर देण्यासाठी आणि समुद्रावर आपली सत्ता निर्माण करण्यासाठी हा किल्ला उभारला गेला. आणि त्या क्षणी मन थेट इतिहासात पोहोचलं. मराठ्यांचं आरमार, समुद्रावरची लढाई आणि स्वराज्याचा अभिमान. आज लाटा शांत आहेत, पण त्या काळी याच लाटांनी युद्ध पाहिलंय. हा किल्ला आजही तितक्याच अभिमानाने उभा आहे आणि जणू सांगतोय की स्वराज्य अजूनही जिवंत आहे. अरे हो, खर्चाचं तर राहिलंच. आतापर्यंत आमचे चहा पाणी, पेट्रोल आणि इतर खर्च पकडून 1150च्या आसपास खर्च झाले. अजून जेवण बाकी आहे आणि पुढचा प्रवास बाकी आहे. बघू, जसे जसे खर्च होतील तसे आम्ही तुम्हाला अपडेट करूच. चला, काळजी घ्या. बाय. असेच पुढे जात असताना आमच्या नजरेस पडला अहमदगंज राजवाडा. हा राजवाडा स्थानिक इतिहासाचा एक महत्वाचा भाग मानला जातो. जंजिराच्या परिसरात सिद्धी राजवटीचा प्रभाव होता आणि अशा राजवाड्यांमधून त्या काळातलं प्रशासन, वास्तुकला आणि जीवनशैली याची झलक दिसते. आज जरी काळानुसार बरंच काही बदललं असलं तरी राजवाड्याच्या भिंती अजूनही भूतकाळाच्या आठवणी जपून आहेत. बरं, इतिहास, निसर्ग करत मस्त अनुभव घेत आमचा हा प्रवास पुढे सुरू राहिला. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मग पुढच्या पार्ट मध्ये भेटूयाच. बाय बाय.